सबस्क्राईब करा इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 1ली गणित पाठ्यपुस्तक पान क्रमांक 29। आपण बेरीज शिकलेलो आहोत, बेरजेची गंमत पाहिलेली आहे, बेरीज कशी करायची तेही शिकलोय। पण ही बेरीज करताना आपण शून्य मिळवायला सुद्धा शिकायचं आहे। पान नंबर 29 वर आहे शून्य मिळवणे। चला पटापट पुस्तक उघडा, हातामध्ये पेन्सिल सुद्धा घ्या। चला पान नंबर 29, पाठाचं नाव आहे शून्य मिळविणे। ओके, शून्य म्हणजे काय रे? काहीच नाही। शून्य म्हणजे काहीच नाही। चला तर मग शून्य मिळवूया। बेरीज कर, पहा इथं काय लिहिलेलं आहे, बेरीज कर, संख्या लिही व योग्य चित्र काढ। इथे काय आहे रे पहिल्या बशीमध्ये? इथे 2 फळं आहेत, त्याला आपण नाव देऊया किंवा फळं म्हटलं तरी चालेल। किती आहेत पाहूया, 1 2, त्यामुळे इथे लिहिलेला आहे अंक 2। या ठिकाणी मिळवण्याचं म्हणजे अधिक किंवा बेरीज याचं चिन्ह आहे। यात किती मिळवायचे? या बशीमध्ये, या प्लेटमध्ये काही आहे का रे? काहीच नाहीये, काहीच नाहीये। काहीच नाही म्हणजे काय आहे? तर शून्य आहे। मग पहा, या प्लेटमध्ये 2 फळं आहेत, इथे काहीच नाहीये। मग या फळांमध्ये ही फळं मिळवली तर एकूण किती फळं झाली? जी पहिली फळं आहेत तेवढीच राहिली, म्हणजे 2 मध्ये शून्य मिळवले असता उत्तर 2 असेच राहते। 1 2, 2 अधिक 0 बरोबर 2 असं उत्तर आलेलं आहे। शून्य म्हणजे काहीच नाही। धरून चला, तुम्हाला आईने 2 लाडू दिले, परंतु तुम्हाला अजिबात भूक नव्हती। तुम्ही यातला एकही लाडू खाल्ला नाही, डबा तसाच परत आणला, तर डब्यामध्ये किती लाडू शिल्लक राहिले रे? तुम्ही या 2 लाडूतलं काहीच खाल्लं नाहीये, त्यामुळे हे लाडू जसेच्या तसे शिल्लक राहिले, म्हणजे डब्यामध्ये 2 लाडू तसेच शिल्लक राहिले। 2 मध्ये काही खाल्लंही नाही, 2 मध्ये काही मिळवलेही नाही, त्यामुळे 2 च्या 2 तसेच शिल्लक राहिले। बरोबर। पुढे पाहूया, या प्लेटमध्ये 3 फळं आहेत, बघा 1 2 3, इथे अंक लिहिलेला आहे 3। अधिक, अधिक म्हणजे मिळवणे। याच्यात मिळवायला या बशीमध्ये काही आहे का? नाही, काहीच नाही, म्हणजे शून्य। 3 अधिक 0, किती फळं राहतील शिल्लक? 3 च्या 3 जसेच्या तशी राहतील, 1 2 आणि 3। चला इथं 3 फळं तुम्ही काढा लगेच पटापट। व्हेरी गुड। 3 मध्ये काहीच मिळवलं नाही, त्यामुळे ही 3 च्या 3 फळं अशीच राहिली, 1 2 3। म्हणजेच काय बालमित्रांनो, 3 अधिक 0 उत्तर आले 3। पटापट लिहून टाकायचं। व्हेरी गुड। पुढे 1, एकच फळ आहे इथं, आहे ना, म्हणून इथं लिहिला 1। अधिक, बेरजेचं चिन्ह करणं महत्वाचं आहे। अधिक, या प्लेटमध्ये काहीच नाही म्हणजे 0। 1 अधिक 0, हा 1 चा 1 असाच शिल्लक राहिला, म्हणून 1 अधिक 0 उत्तर किती आलं रे? 1। व्हेरी गुड। पुढे 1 2 3 4 5, इथे अंक लिहिलेला आहे 5। याच्यामध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत? काय आहे या बशीमध्ये? काहीच नाही, म्हणजे 0 आहे, मग इथं 0 लिहून टाका। व्हेरी गुड। 5 अधिक 0 उत्तर किती येईल रे? 5च। बरोबर। या ठिकाणी तुम्ही 5 फळं
काढून टाका. 1 2 3 4 आणि 5. व्हेरी गुड. काय शिकलो रे आपण? कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवले असता उत्तर तीच संख्या येते. शून्य म्हणजे काहीच नाही, हे आपण इथे शिकलेलो आहोत. थोडा सराव करूया चला बेरजेचा. इथे काय दिलेले आपण गेल्या पाठामध्ये शिकलोय बेरीजचा सराव करूया. 4 अधिक 1. चला 4च्या 4 रेषा मारूया. 1 2 3 4. याच्यामध्ये किती मिळवायचा? 1. मग इथं 1 रेषा मारूया. आता ह्या सगळ्याची मिळून बेरीज करायची म्हणजे हे सगळे एकत्र मिळवायचे. चला मिळवूया, मोजूया. 1 2 3 4 5. उत्तर किती आलं? 5. म्हणजेच काय रे? 4 अधिक 1 बरोबर उत्तर आले 5. व्हेरी गुड. 3 अधिक 5 बरोबर किती? मग चला 3 ला 3 रेषा मारूया. 1 2 3. तुम्ही रेषा मारा किंवा गोल काढा. 5 1 2 3 4 आणि 5. आता बेरीज करायची म्हणजे सगळे एकत्र मिळवायचे, एकत्र मोजायचे. चला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8. इथं उत्तर लिहून टाका. 8. सोपं आहे की नाही? व्हेरी गुड. ही झाली आडवी मांडणी. आता इथे उभी मांडणी आहे. 6 अधिक 2. चला 6 रेषा मारूया. 1 2 3 4 5 6. याच्यामध्ये किती मिळवायचे? 2. मग 2 रेषा. 1 2. आता हे सगळे मिळून एकत्र मोजायचे. चला मोजूया. आपण कट करूया. 1 2 3 4 5 6 7 8. उत्तर आले 8. आता हे तर एकदम सोपं गणित आहे. 7 अधिक 0. 7 मध्ये काही मिळवायचे का? नाही, 0 आहे. बरोबर. 0 म्हणजे काहीच नाही. आपण आता वर काय शिकलो? कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवले असता उत्तर तीच संख्या येते. 7 मध्ये काहीच मिळवायला नाहीये म्हणजे 7च्या 7 तसेच राहणार. उत्तर येणार 7. 7 अधिक 0 उत्तर आले 7. पुढे 5 अधिक चौकोन बरोबर 7. 5 मध्ये किती मिळवल्यावर 7 उत्तर येईल असा प्रश्न आहे. सोपं आहे, घाबरायचं नाही. आपण काय करायचं? 5च्या पुढे 7 येईपर्यंत मोजायचं रेषा मारत. 5च्या पुढे 6 7 आले की 7. 5च्या पुढे मोजलं 6 7. हे 7. मग किती रेषा मारल्या आपण? 1 2. मग लिहून टाका इथं 2. 5 मध्ये 2 मिळवल्यावर उत्तर येते 7. व्हेरी गुड. समजलं? पुढे 8 अधिक टिंब बरोबर 9. चला 8च्या पुढे 9 येईपर्यंत रेषा मारूया. 8 9. किती रेषा मारल्या रे? एकच. म्हणजे इथं उत्तर किती आलं? 1. व्हेरी गुड. पुढे 2 मध्ये किती मिळवल्यावर 5 येतात? 2च्या पुढे 5 येईपर्यंत मोजायचं. 3
4 5 ती संख्या धरायची नाही मूळची, त्याच्या पुढे मोजायचं 3 4 5. किती रेषा झाल्या? 1 2 3. मग इथं उत्तर लिहून टाकायचं 3. 2 मध्ये 3 मिळवले, उत्तर आले 5. समजलं सगळ्यांना? आता इथे काय सांगितलंय? 2 चौकोन आहेत आणि उत्तर आलंय 8. किती मध्ये किती मिळवल्यावर 8 येतात? आता तुम्ही कितीही संख्या घेऊ शकता. चला मी इथं संख्या लिहिते 4. ओके. आता 4 मध्ये किती मिळवल्यावर 8 येतील? मग 4च्या पुढे 8 येईपर्यंत मी मोजते. 5 6 7 8. आले 8. किती रेषा मारल्या मी? 1 2 3 4. इथे आलं उत्तर 4. 4 मध्ये 4 मिळवले की उत्तर येते 8. आता तुम्ही म्हणाल मला दुसरी संख्या घ्यायची आहे. मी संख्या मनामध्ये धरली 6. काही हरकत नाही. चला मग लिहून टाका 6. मग 6 मध्ये किती मिळवल्यावर 8 येतात? 6च्या पुढे 8 येईपर्यंत मोजूया. 7 8. किती रेषा मारल्या रे? 1 2. लिहा मग इथं 6 अधिक 2 बरोबर 8. इथे तुम्ही 8 पेक्षा लहान असणारी कोणतीही संख्या घेऊ शकता आणि त्याची बेरीज करू शकता. असंही घेऊ शकता तुम्ही 8 अधिक, आता 8 मध्ये किती मिळवल्यावर 8 येईल रे? 8 मध्ये काहीच मिळवायचं नाही म्हणजे 0. 8 अधिक 0 बरोबर 8. असंही उत्तर याचं येऊ शकतं. प्रत्येकाचं हे उत्तर वेगळं येणार आहे. आली की नाही गंमत? आहे की नाही मज्जा? शून्याची गंमत आणि बेरजेची गंमत. आज आपण शून्य मिळवायला शिकलो, बेरजेचा सराव देखील केला, हो की नाही? मग चला पटापट आपला इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स बॉक्समध्ये छान छान कमेंट्स देखील द्या आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय, सी यू, धन्यवाद.